नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जर पाहिलं तर यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएम हा पक्ष जो आहे तो चर्चेचा विषय ठरलेला पाहायला मिळाला। एकंदरीत मुंबईमध्ये 8 सीट ज्या आहेत त्या एमआयएमच्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यामधूनच एमआयएम पक्षासोबत एमआयएमचे एक उमेदवार आहेत म्हणजेच मास्तर विजय उबाळे यांची देखील चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत त्यांची चर्चा दोन कारणास्तव होते। ते शिक्षक आहेत, सर्वसामान्य घरातून आलेत आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली। परंतु दुसरीकडे असा एक त्या ठिकाणी कन्सेप्ट आहे की तुम्ही हिंदू उमेदवार आहात आणि एमआयएम कधी म्हणजे असं आजपर्यंत पाहायला मिळालं नाही की एमआयएमने एक हिंदू उमेदवार उभा केला आणि गोवंडी सारख्या परिसरातून एमआयएमने एक हिंदू उमेदवाराला उमेदवारी दिली आणि तो आपण जर पाहिलं तर निवडून देखील आलेला आहे। विजय उबाळे सर आहेत आपल्यासोबत। एकंदरीत काय सांगाल, म्हणजे ही समीकरण कसं झालं, एक कशा पद्धतीने झालं? कारण की एमआयएम हा पक्ष मुस्लिम बहुल भागांसाठी किंवा मुस्लिम समाजासाठी कार्य करतो असं नेहमी सांगण्यात येतं, परंतु तुम्ही एक हिंदू असून तुम्हाला तिकीट देण्यात आली। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ जे आमचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उभे राहण्याची संधी दिली आणि तुमच्या चॅनलचं पण मी स्वागत करतो की आपण माझ्यापर्यंत पोहोचलात। आपण जसं उल्लेख करता की हिंदू म्हणून, पण माझं कास्ट सर्टिफिकेट मी सबमिट केलेलं आहे। तुम्ही जर बघाल तर तिथे त्याच्यामध्ये बुद्धिस्ट लिहिलेलं आहे। तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या माध्यमातून। आणि असं पण मी एक संविधानिक पदावरती आहे आता, तर मी कोणत्याही जाती धर्माला धरून चालणारा व्यक्ती नाही। तर मला सगळ्यांचाच विकास करायचा आणि पूर्ण आपल्या शहराचा विकास कसा होईल याच्याकडे आमचं लक्ष आहे। आणि एमआयएम पार्टी बरोबर असं लोकांची धारणा झालेली आहे की फक्त मुस्लिम लोकांनाच तिकीट देते आणि त्यांचंच प्रतिनिधित्व करते, तर असं नाहीये। तर बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब एससी एसटीसाठी पण संसदेत बोलतात आणि आपण भरपूर वेळा बघितलेलं आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण तुम्ही माहिती केलेली पाहिजे। एक माइंडसेट झालेला आहे की मुस्लिम लोकांनाच पुढे करतात, पण असं नाहीये। ते सगळ्यांचा विचार करतात आणि त्यामधून मला ही एक त्यांनी संधी दिलेली आहे। म्हणजे आता विजय उबाळे यांना जशी संधी म्हणजे आता भविष्यामध्ये दिसून येऊ शकतं, मिळणार ना, का नाही मिळणार? आणि ते भेटते संधी, पण चॅनलच्या माध्यमातून ती पोहोचता येत नाही। आता हे आमचे दादा आहेत, संबोधी दादा कांबळे, हे 141 मध्ये निवडणूक लढलेले आहेत। ह्यांचं पण सरनेम कांबळे आहे, बुद्धिस्ट आहेत, मग त्यांना पण संधी दिले। तर एमआयएम पार्टी कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना समान वागणूक देते आणि ही संविधानावर बोलणारी पार्टी आहे। संविधानावरती बोलते, सोशल जस्टिसवरती बोलते, सामाजिक न्याय कसा भेटेल ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करतात। त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये काम करणे, या पार्टीमध्ये काम करणे, ही आपली पार्टी समजून आम्ही काम करतो। तुम्ही शिक्षक आहात, जर पाहायला गेलं तर शिक्षक नेहमी म्हणजे एका चांगल्या विचारधारेवरती सर्व विद्यार्थ्यांना नेत असतो। अनेकदा जर आपण पाहिलं तर शिक्षक या राजकारणामध्ये पडत नाहीत, कारण की राजकारण हे चिखल झालंय, घाणेरडं राजकारण झालंय असं म्हटलं जातं। तुम्ही शिक्षक असून तुम्हाला का वाटलं राजकारण करावं? डॉक्टर बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे। चैत्यभूमीला मी आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यास आलेलो आहे आणि बाबासाहेब म्हणतात जर राजकारणात चांगल्या लोकांनी आणि शिक्षित लोकांनी जर नाही गेली तर वाईट लोक येऊन तुमच्या डोक्यावर बसतील आणि आमच्या डोक्यावर येऊन बसलेले आहेत। आम्हाला आता खाली उतरवायचं आहे, म्हणजे ते झालेलंच आहे। मग आम्हाला ती लोक खाली उतरवायचे आहेत। आता बाबासाहेबांचं स्टेटमेंट 50-60 वर्षापूर्वीचं स्टेटमेंट आजपर्यंत लागू होत आहे। म्हणजे बाबासाहेब किती दूरदृष्टी, म्हणजे त्यांची दूरदृष्टी काय होती, कशा पद्धतीने विचार करायचे। तुम्ही जर बाबासाहेब वाचले तर तुम्हाला नक्कीच कळेल की अगदी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे म्हणजे संपूर्ण देश चालवत आहे। पूर्ण भारतामध्ये कोणाचीच अशी हिंमत होत नाही की स्वतःच्या स्टेजवरून हे बोलण्याचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातले सर्वात उत्कृष्ट आणि मोठे नेते, हे फक्त बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबच बोलतात। अगदी तुम्ही आता जे म्हणालात की असदुद्दीन ओवैसी म्हणजे एकंदरीत आंबेडकरी विचारधारा मानतायत, त्यानंतर मुस्लिम समाजाला देखील सोबत घेत आहेत, परंतु गोवंडी हा परिसर आपण जर पाहिला म्हणजे प्रभाग क्रमांक तुमचा 40 होता, 140 प्रभाग क्रमांक 140 होता आणि 140 मध्ये आपण जर पाहिलं गोवंडी हा बहुल भाग मुस्लिम समाजाचा आहे असं सांगितलं जातं आणि एकंदरीत त्याच विभागातून तुम्हाला पकडून म्हणजे त्या ठिकाणी अजून 15 उमेदवार होते। म्हणजे संपूर्ण कॅडर झोपवलं कसं तुम्ही, हे यश कसं मिळालं? आणि एक सर्वसामान्य शिक्षक म्हणजे शिक्षकाचं काम हे क्लासपर्यंत जाणं, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणं हे होतंच, परंतु ते राजकीय कॅडर अख्खं 15 जणांचं कसं झोपवलं? जेव्हापासून माझं म्हणजे मी बीएससी ला लास्ट इयरला होतो, ग्रॅज्युएशनचं माझं लास्ट इयर होतं, तेव्हापासून मी व्हिजिटिंग लेक्चररचं काम करतोय। गौतम नगर माझा जो भाग आहे, प्रभाग आहे, तो गौतम नगर टाटा नगरचा प्रभाग पडतो, म्हणजे भाग आहे तिकडचा।
तर तिथे मी गेल्या 10-12 वर्षापासून क्लासेस घेतोय. मग ते मी ज्युनियर कॉलेजला शिकवतो फक्त. त्याच्यामुळे ती स्टुडंट्स आता सगळे वोटर झालेले आहेत आणि त्यांनी घराघरापर्यंत मला पोहोचवलं. मी त्यांच्याबरोबर राहिलोय, कशा पद्धतीत राहिलो, त्यांना पण माझ्यामध्ये काही दिसलं असेल तर त्यानुसार त्यांनी माझी मार्केटिंग केली. आणि जसं आपण बोलताय की बॅरिस्टर साहेब, जसं तिकडे 15 उमेदवार होते की मुस्लिम बहुल भाग आहे, पण मुस्लिम बरोबर तिथे बुद्धिस्ट पण आहेत, हिंदू पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, सगळ्या समाजाची लोक आहेत. आणि सगळ्यांना एकंदरीत जर बघायला गेलं तर मानकुर शिवाजीनगर तालुक्यामध्ये एमआयएम पार्टीने शिक्षित उमेदवार दिले. तुम्ही ना की हिंदू मुस्लिम असं काही न बघता मला वाटतं ह्याच्यावरती जोर दिला पाहिजे की शिक्षित उमेदवार दिलेत. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे एक पॉझिटिव्हनेस आला आणि लोकांनी आम्हाला अप्रोच केलं. लोकांनी तुम्हाला अप्रोच केलं असं समजण्यात आलं होतं, म्हणजे अशा कानावरती देखील आलं होतं की तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तुमच्याकडे हवी तशी रक्कम नव्हती. ती रक्कम देखील स्थानिक नागरिकांनी, तुमच्या जवळच्यांनीच ती उभी केली. म्हणजे हे संपूर्ण आत्ताच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत नाही की म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे सर्वसामान्य नागरिकासाठी किंवा सर्वसामान्य पक्ष जरी उभा राहत असेल त्याच्यासाठी एवढी ही मदत, आणि तीही मुंबईसारख्या भागातून. मुंबईत कोणी कोणाचं नाही हो, दार लावून घेतात लोक. मग असं कसं झालं? असं माझी परिस्थिती काही एवढी वाईट नाही. मी लेक्चरर आहे, माझं घर व्यवस्थित चालतं, माझा भाऊ पण कामाला आहे आणि माझ्याबरोबर जे माझे साथीदार आहेत त्यांनी मदत केली, त्याच्यामध्ये नो डाऊट आहे. भाऊ आहेत माझे, दादा आहेत, यांनी सगळे मित्र परिवार माझं रिलेशन सगळ्यांबरोबर चांगलं आहे. कोणाच्याही अडीनडीला आम्ही सगळ्याच असतो. मी काय माझ्या व्यतिरिक्त जर आमच्या नाही तरी नेमकं एमआयएमच्या माध्यमातून मुंबईमध्ये तुम्ही काय दाखवणार? एमआयएमचा मुंबईचा चेहरा म्हणून तुम्हाला पाहिलं जात आहे. तुम्ही काय भविष्य दाखवाल येणाऱ्या युवकाला किंवा येणाऱ्या स्थानिक नागरिकाला, सर्वसामान्य मुंबईकराला? तुमच्या गोवंडी भानपूर परिसराबरोबर प्रभागाचा तर प्रभागाचा, तालुक्याचा, त्याच्यानंतर शहराचा विकास कसा होईल या मुद्द्यावरती आम्ही जास्त भर देणार आहे. आणि आमचे वरिष्ठ नेते जसं आम्हाला गाईड करतील त्या पद्धतीत आम्ही पुढे बोलू. आणि काही म्हणजे रॅपिड फायर प्रश्न आहेत, मी तुम्हाला थोडक्यात संवाद साधणार आहे. तुमच्या समोर एक मोठी ताकद होती, अबू आझमी. एकंदरीत समाजवादी पक्षाचं त्या ठिकाणी वर्चस्व होतं आणि तोच कॅडर तुम्ही झोपवला. एकंदरीत त्यांच्याकडनं कधी कॉम्प्रोमाइजची कधी ऑफर आली का? नाही, असं माझ्याकडे ऍक्च्युली पूर्ण इलेक्शन पिरियडमध्ये फोन नव्हता. मग माझे जे मित्र आहेत, भाऊ आहेत, ते फोन मी कॅम्पेनिंगमध्ये मी डोर टू डोरला असायचो. लोकांशी जास्तीत जास्त भेटणं हाच माझा टार्गेट होता आणि मी तेच केलं. त्याच्यामुळे कोणी काही धमक्या ऑफर असं काही एवढं झालेलं नाहीये. पण अबू आझमीनं कसं पाडलं? मोठी ताकद आहे हो. मग मी तेच तर तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर लोकांना टच कराल, मी डोर टू डोर गेले, लोकांना कन्व्हिन्स केलंय, लोकांच्या घरी बसून पाणी पिलंय, मी चहा पिलोय, तर लोकांना माझे विचार पटले, त्यांनी माझी साथ दिली. एकंदरीत आता शेवटचा मी प्रश्न घेतोय. मुंबई महापालिकेमध्ये गटनेते म्हणून नियुक्त झालेला आहात. एमआयएमचा संपूर्णतः पाठिंबा आहे. महाराष्ट्रामध्ये देखील भलं मोठं यश मिळालंय. हेच यश येणाऱ्या आता जिल्हा परिषदा निवडणुका देखील आहेत, तेव्हा देखील तुमच्याच नेतृत्वाखाली एकंदरीत काही ठिकाणी असेल असं समजलं जातंय. नेमकं काय असणार आहे त्यावेळेस? किती उमेदवार निवडून येतील? काय आशा आहे? अजून काय त्याचं मला काय माहिती नाहीये, पण मी ते वरिष्ठ नेत्यांबरोबर बसून चर्चा झाल्यानंतर मी आपल्याला पूर्णपणे डिटेल सांगू शकतो. ओबीसींसोबत काही बोलणं झालं यानंतर, म्हणजे ह्या विजयानंतर? नाही, एकदा त्यांना भेटलो होतो, त्याच्यानंतर नाही. काय म्हणाले ते? ते खुश होते. ते म्हणाले की मेहनत की आप लोगों का काम करो, लोगों की उमेद आहे आपसे. म्हणजे लोकांचे अपेक्षा असतात आपल्याकडून की बाकीच्या लोकांनी जे 20 वर्ष लोकांचं जे शोषण केलंय ते आपण नाही करायचं. एक शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे मुंब्र्यामध्ये देखील एक पॅनल आहे, त्या ठिकाणी देखील एमआयएमचा मोठा विजय झालाय. जितेंद्र आव्हाड यांचा म्हणजे थेट त्या ठिकाणी पराभव करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाडांच्या जे काही उमेदवार होते त्यांचा पराभव करण्यात आला. शहर शेख म्हणून या उमेदवारांचं नाव आहे. त्यांच्या माध्यमातून एक वक्तव्य केलं जात आहे. खरं तर तुम्हाला हे विचारायला नाही, पण तुमच्याच पक्षाचं आहे म्हणून मी तुम्हाला विचारतोय. जे वक्तव्य करण्यात आलं, मुंब्रा पूर्ण हिरवा करून टाकू, एकंदरीत काय या वक्तव्याकडे कसं पाहताय? स्वच्छ मुंबई हरित मुंबई करू आम्ही. स्वच्छ मुंबई हरित मुंबई. हरित हरित मुंबई बोलल्यावर काय हिरवं म्हणजे तुम्ही वेगळ्या पट्टीत बघणार का त्याला? स्वच्छ मुंबई हरित मुंबई. मग त्यांचं त्या पद्धतीचं असेल. स्वच्छ ठाणे आणि हरित मुंब्रा असं असेल काय त्यांचं? नाही, ठाणे पूर्ण ठाणे असेल ना, मुंब्रा का आहे की नाही? जर त्यांचे 5 नगरसेवक निवडून आले तर ते पूर्ण मुंब्र्याचा विचार कर, पूर्ण आपला ठाण्याचा विचार करतील ना, असं आहे. मग जसा
आपण पण इथे ब्रीदवाक्यच आहे ना, स्वच्छ मुंबई हरित मुंबई, तर आपण तेच करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्यासोबत एमआयएमचे गटनेते तसेच एमआयएमचे एकमेव हिंदू उमेदवार, त्यांनी थेट आपल्याला बोलताना सांगितलं की फक्त हिंदू म्हणून उल्लेख नका करू, तर मी हिंदू बुद्धिस्ट आहे, माझ्या कास्ट सर्टिफिकेटवरती बुद्धिस्ट असं जे इथे लिहिण्यात आलेलं आहे, तेच आपल्यासोबत होते. आपण त्यांच्यासोबत संवाद साधला. नेमका आता येणाऱ्या काळामध्ये झेडपी इलेक्शन्स आहेत आणि एमआयएम ही मुंबईमध्ये कशा पद्धतीने ते मोठी करतील या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. त्याचमुळे आता हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये जी काही राजकीय गणित असतील ती एमआयएमचे गटनेते किंवा एमआयएम पक्ष हा मुंबईमध्ये कशा पद्धतीने पार पडेल हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.